Hello friends, today we see the next chapter from DSBM, that is inventory control. So myself Nilesh Subhachan Jain, lecturer at DCS Institute of Pharmacy, Devpur, Dhude. In this lecture, in this chapter, we will see the objectives and importance of inventory control, modern techniques of inventory control such as VD analysis, ABC, then lead time, then inventory carrying cost, safety stock, minimum and maximum levels of stock, then economic order quantity, which is again a technique of inventory control, then scrap and surplus disposal. So first we see the introduction of this chapter. So what is mean by inventory? So an inventory shows a major current assets of a business enterprise. So assets means what? The property of business or the property which is earned through business, that thing is nothing but a assets. थोडक्यात काय की जी प्रॉपर्टी बिझनेसची आहे, सपोज की बिझनेसची बिल्डिंग आहे, बिझनेसमध्ये फर्निचर आहे, बिझनेसमध्ये कॅश आहे, बिझनेसमध्ये गुड्स आहेत, या सर्व गोष्टींना आपण म्हणतो आहे ॲसेट्स. दॅट इज अ इन्व्हेंटरी शोज a major current assets of business enterprises. So an inventory which can be described or defined as the sum of the value of raw material, fuel and lubricants, spare parts, maintenance consumable, semi-processed material and finished food stock or good stock of a business firm at any point of time, efficient and smooth production and also for sale operation. So इन्व्हेंटरी म्हणजेच काय की बिझनेसमध्ये जे काही मटेरियल आहे, जसं रॉ मटेरियल असेल, फ्यूल असेल किंवा लुब्रिकंट्स असेल, स्पेअर पार्ट असतील किंवा मेंटेनन्स अँड कन्झ्युमेबल असेल, सेमी प्रोसेस प्रॉडक्ट असतील किंवा मटेरियल असेल, जे अर्धवट तयार झालेले आहेत किंवा काही जे प्रॉडक्ट आहेत की जे कम्प्लिटली तयार झालेले आहेत, दॅट इज अ फिनिश स्टॉक ऑफ बिझनेस और बिझनेस फर्म ॲट एनी गिवन पॉईंट ऑफ टाईम. तर एखाद्या पॉईंटला त्या बिझनेसची जी व्हॅल्यू आहे, त्या इन्व्हेंटरीची जी व्हॅल्यू आहे, मीन्स त्या मटेरियलची जी सर्व काही त्या बिझनेसमध्ये आहे, त्याला म्हणतो आहे आपण inventory. So that inventory are primarily maintained for smooth running of business. So on an average business has about 30% of its working capital tie up in a inventory. आता जे रॉ मटेरियल आहे, जे फिनिश प्रॉडक्ट आहे, जे सेमी फिनिश प्रॉडक्ट आहे, यांच्यावरती प्रॉपर कंट्रोल करणं म्हणजेच काय की इन्व्हेंटरी कंट्रोल. जे काही रॉ मटेरियल आहे, फ्लुइल आहे, लुब्रिकंट्स आहे, स्पेअर पार्ट आहे, सेमी फिनिश प्रॉडक्ट आहे, फिनिश प्रॉडक्ट आहे, हे सर्व असणारे इन्व्हेंटरी त्या बिझनेसची, आणि याच्यावरती प्रॉपर कंट्रोल करणं म्हणजेच काय की तर इन्व्हेंटरी कंट्रोल. का? कारण की फॉर स्मूथ रनिंग ऑफ बिझनेस अ प्रॉपर कंट्रोल ऑन इन्व्हेंटरी विल बी मस्ट. ते मस्ट असणार आहे. का? कारण की ऑन अन ॲव्हरेज बिझनेस हॅज अबाउट 30% ऑफ इट्स वर्किंग कॅपिटल टाय अप इन अ इन्व्हेंटरीज. जे बिझनेसचं 30% कॅपिटल आहे तर ते इन्व्हेंटरीमध्ये जात असतं. सो इन्व्हेंटरी मॅनेजमेंट इज अ इम्पॉर्टंट टू मेंटेन अ लार्ज साईज इन्व्हेंटरी अँड फॉर इफिशियंट अँड स्मूथ प्रोडक्शन अँड ऑल्सो फॉर सेल ऑपरेशन. तर जे इन्व्हेंटरी असणार आहे त्या इन्व्हेंटरीवरती प्रॉपर कंट्रोल असणं. का? कारण की एक स्मूथली प्रोडक्शन होईल, प्रॉपरली सेल होणार आहे, त्याच्यासाठी इन्व्हेंटरीवरती प्रॉपर कंट्रोल असणं इम्पॉर्टंट असतं. सो इट ऑल्सो
मिनिमाइज द फर्म इन्व्हेस्टमेंट इन इन्व्हेंटरी विथ अ व्ह्यू टू गेन अ मॅक्झिमम प्रॉफिट. जर प्रॉपर कंट्रोल असेल, प्रॉपर इन्व्हेंटरीवरती जर ऑब्झर्वेशन असेल, तर फर्मची जी इन्व्हेस्टमेंट आहे त्या फर्मच्या इन्व्हेस्टमेंटवरती किंवा एक कमीत कमी इन्व्हेस्टमेंटमध्ये तो बिझनेस चांगल्या प्रकारे चालू शकतो, चांगला प्रॉफिट हा घेऊ शकतो. इट शुड कीप नायदर एक्सेसिव्ह नॉर इनॲडिक्वेट इन्व्हेंटरीज. आता जर प्रॉपर इन्व्हेंटरी कंट्रोल जर राहिलं, प्रॉपर कंट्रोल जर राहिलं बिझनेसवरती, बिझनेसमधल्या ज्या गुड्स आहे त्याच्यावरती, तर याच्यामुळे काय होणार आहे, तर एक्सेसिव्ह किंवा इनॲडिक्वेट इन्व्हेंटरी जे काही रॉ मटेरियल असेल, जे काही फ्यूल असेल त्याच्यावरती मीन्स जास्त पैसा जाणार नाही, मीन्स एक्सेसिव्ह पैसा परचेससाठी जाणार नाही किंवा एक्सेसिव्ह स्टॉकसाठी पैसा जाणार नाही किंवा इनॲडिक्वेट जे इन्व्हेंटरी आहे त्याच्यावरती सुद्धा एक प्रॉपर ऑब्झर्वेशन तिथं असणार आहे. सो वी मे से दॅट इन्व्हेंटरी बी मेंटेन ॲट अ लेवल लाईंग इन बिटवीन एक्सेसिव्ह अँड इनॲडिक्वेट. तर इन्व्हेंटरी अशा प्रकारे मेंटेन करायची की जी जास्त पण नको, जी अतिशय कमी पण नको, अशी रेंज, अशी क्वांटिटी प्लेस करायची आहे की जी तुमची इन्व्हेस्टमेंटलासुद्धा बाधा पोचवणार नाही किंवा तुमच्या इन्व्हेस्टमेंटलासुद्धा फरक मीन्स प्रोड्यूस करणार नाही. अशा प्रकारची एक क्वांटिटी प्लेस करायची अँड दॅट क्वांटिटी और दॅट लेवल इज नथिंग बट द ऑप्टिमम लेवल ऑफ इन्व्हेंटरी विच not excessive and which is not inadequate. That quantity or that level is nothing but optimum level of inventory. So then objective of inventory control. आता inventory control काय करायची? What is the objective? What is the aim behind that inventory control? So first objective, or there are number of objective of inventory control. In that, first, to meet unexpected future demand due to the variation in forecast figures and actual figures. तर ज्या फ्युचरमध्ये ज्या डिमांड्स असणार आहेत, ज्या व्हेरिएशन असणार आहेत किंवा जे व्हेरिएशन होणार आहेत, तर त्या व्हेरिएशन दॅट इज अ अनएक्सपेक्टेड व्हेरिएशन, अनएक्सपेक्टेड फ्युचर डिमांड, तर ती प्रॉपरली डिमांड जी असणार आहे ती डिमांड मीट करण्यासाठी प्रॉपर इन्व्हेंटरी कंट्रोल असणं महत्त्वाचं आहे. देन टू ॲव्हरेज आउट डिमांड व्हेरिएशन ड्यू टू द सीजनल और सायक्लिक व्हेरिएशन. द नेक्स्ट, टू मीट कस्टमर रिक्वायरमेंट टाइमली, इफेक्टिवली, इफिशियंटली, स्मूथली अँड सॅटिस्फॅक्टरीली. तर प्रॉपर जर इन्व्हेंटरी कंट्रोल राहिलं तर ते प्रॉपर इन्व्हेंटरी कंट्रोलमुळे कस्टमरची जी रिक्वायरमेंट आहे ती प्रॉपरली मीट होणार आहे, ती प्रॉपरली त्या कस्टमरला ती रिक्वायरमेंट दिली जाणार आहे, टाईमली असेल, इफेक्टिवली असेल, इफिशियंटली असेल, स्मूथली असेल अँड सॅटिस्फॅक्टरीली. देन टू स्मूथन द प्रोडक्शन प्रोसेस. जर प्रॉपर इन्व्हेंटरी कंट्रोल राहिलं तर प्रोडक्शन प्रोसेस जी असणार आहे मीन्स जेवढं रॉ मटेरियल प्रोडक्शन प्रोसेससाठी लागणार आहे तेवढं जर भेटत असेल मीन्स प्रोडक्शन प्रोसेस ही स्मूथ असणार आहे. रिक्वायरमेंट जर प्रॉपर असेल रॉ मटेरियलची अकॉर्डिंग टू द प्रोडक्शन प्रोसेस, तर इन्व्हेंटरी जी असणार आहे त्याचं प्रॉपर युटिलायझेशन होणार आहे आणि त्याच्यामुळे जी प्रोडक्शन प्रोसेस असणार आहे तीसुद्धा स्मूथली होणार आहे. मीन्स एक्सेसिव्ह स्टॉकसुद्धा तिथं असणार नाही रॉ मटेरियलचा किंवा इनॲडिक्वेट स्टॉकसुद्धा तिथं असणार नाही रॉ मटेरियलचा. जर एक प्रॉपर एक ऑप्टिमम लेवल ऑफ स्टॉक जर राहिला, एक प्रॉपर कंट्रोल जर राहिला इन्व्हेंटरीजवरती, ड्यू टू दॅट इट स्मूथ द प्रोडक्शन प्रोसेस. देन टू फॅसिलिटेट डिमांड प्रोडक्शन ऑफ सेव्हरल प्रोडक्ट ऑन द सेम फॅसिलिटी. तर प्रॉपर जरी इन्व्हेंटरी कंट्रोल राहिलं, ड्यू टू दॅट प्रॉपर इन्व्हेंटरी कंट्रोल इट फॅसिलिटेट डॅमेज प्रोडक्शन ऑफ सेव्हरल प्रोडक्ट ऑन सेम फॅसिलिटी. देन नेक्स्ट, टू गेन इकॉनॉमी ऑफ प्रोडक्शन और परचेस इन अ लॉट. तर जी इकॉनॉमी असेल त्या बिझनेसची इकॉनॉमी ही वाढणार आहे ड्यू टू द प्रॉपर प्रोडक्शन अँड ऑर परचेस इन अ लॉट. जर क्वांटिटीमध्ये रॉ मटेरियल परचेस केलं तर आपल्याला एक डिस्काउंट रेटवरती एक
कमी रेटवरती रॉ मटेरियलची व्हॅल्यू तिथं राहणार आहे. म्हणजेच काय की याच्यामुळे काय होणार आहे की बिझनेसची जी इकॉनॉमी असणार आहे त्या बिझनेसची इकॉनॉमी ही गेन होणार आहे ड्यू टू द प्रोडक्शन और परचेस इन अ लॉट. देन टू रिड्यूस लॉस ड्यू टू चेंज इन अ प्राइस ऑफ इन्व्हेंटरी आयटम्स. तर जर प्रॉपर लेवल ऑफ इन्व्हेंटरी असेल, एक प्रॉपर ऑप्टिमम लेवल ऑफ इन्व्हेंटरी असेल, ड्यू टू दॅट लेवल it reduces the loss which is occur due to the change in a price of inventory items. जर प्रॉपर कंट्रोल असेल, एक्सेसिव्ह स्टॉक जर नसेल, कमीत कमी स्टॉकसुद्धा नसणार, एक सफिशियंट स्टॉक असेल, तर त्याच्यामुळे काय होणार आहे की जरी चेंज झाला प्राईसमध्ये तर त्या प्राईसच्या चेंजमुळे जो लॉस होणार आहे तो लॉस आपल्याला मिळणार नाही. देन टू मीट द टाईम डिले फॉर प्रोडक्शन ऑफ गुड्स. आता प्रोडक्शन और ट्रान्सपोर्टेशन ऑफ गुड्स. आता ड्यू टू द प्रॉपर लेवल ऑफ स्टॉक प्रोडक्शन प्रोसेस विल बी कंटिन्यू. जर प्रॉपर स्टॉक असला रॉ मटेरियलचा, याच्यामुळे काय होणार आहे की प्रोडक्शन प्रोसेस ही सुद्धा स्मूथली चालणार आहे, एक प्रॉपरली चालणार आहे. सो ड्यू टू दॅट इट मीट्स द टाईम डिले फॉर ट्रान्सपोर्टेशन ऑफ गुड्स. तर जो ट्रान्सपोर्टेशन ऑफ गुड्स आहे, जर तुमच्याकडे प्रॉपरली स्टॉक असेल एखाद्या गुड्सचा, सपोज की जर ट्रान्सपोर्टेशनच्या वेळेस जर काही टाईम जर झाला किंवा टाईम जर जास्त लागत असेल, पण तुमच्याकडे जर सफिशियंट स्टॉक असेल त्या गुड्सचा, त्या इन्व्हेंटरीचा, तर तुमचं जे बिझनेस असणार आहे एक स्मूथली ते चालणार आहे. देन टू मीट द टेक्नॉलॉजिकल रेस्ट्रिक्शन ऑफ प्रोडक्शन process. So whatever technological restrictions which is occur in a production process, that restriction are met due to the proper inventory control, or this is the objective of that inventory control. Then to balance various cost of inventory such as order cost or setup cost and inventory carrying cost. तर ज्या नंबर ऑफ कॉस्ट असतात ते आपण पुढे बघणार आहे. ऑर्डर कॉस्ट काय असणार आहे, सेटअप कॉस्ट काय असणार आहे किंवा कॅरिंग कॉस्ट काय असणार आहे. तर ऑर्डर कॉस्ट थोडक्यात समजून घ्या की जी कॉस्ट ऑर्डर प्लेस करताना लागणार आहे, जी कॉस्ट सेटअप करताना लागणार आहे आणि जी कॉस्ट त्या गुड्सला कॅरी करण्यासाठी लागणार आहे, दॅट कॉस्ट इज नथिंग बट अ ऑर्डर कॉस्ट, सेटअप कॉस्ट अँड कॅरिंग कॉस्ट. सो ड्यू टू द प्रॉपर इन्व्हेंटरी कंट्रोल किंवा इन्व्हेंटरी कंट्रोल का करायचं, सो ड्यू टू द प्रॉपर इन्व्हेंटरी कंट्रोल द बॅलन्स इन बिटवीन द व्हेरियस कॉस्ट सच ॲज ऑर्डर कॉस्ट, सेटअप कॉस्ट अँड इन्व्हेंटरी कॅरिंग कॉस्ट. देन टू बॅलन्स द स्टॉक आउट कॉस्ट or opportunity cost due to loss of sale against the cost of inventory. So whatever stock or whatever balance in between stock, due to that stock it create a profit or it create a gain in the economy of business. Then to minimize the loss due to the deterioration, obsolescence, damage or proliferage एक्सेट्रा. सो आता जनरली जर प्रॉपर इन्व्हेंटरी कंट्रोल जर राहिला तर ड्यू टू दॅट प्रॉपर इन्व्हेंटरी कंट्रोल लेस चान्सेस ऑफ डेटोरिएशन ऑफ दॅट प्रॉडक्ट किंवा ऑब्सोलेन्स, सडन चेंज इन अ डिमांड जर होत असेल तर तोसुद्धा फटका बसणार नाही, तोसुद्धा लॉस होणार नाही किंवा डॅमेजसुद्धा होणार नाही जर प्रॉपर इन्व्हेंटरी कंट्रोल असेल तर. किंवा डॅमेज और प्रॉलिफरेज, चोरीचे सुद्धा तिथं चान्सेस राहणार नाही. मीन्स इट मिनिमायजेस the loss due to the deterioration, obsolescence, damage and proliferage etc. Then to stabilize employment and improve lab hour relation by inventory of human resources and machine efforts. तर जेवढे एफर्ट्स आहेत, दॅट इज ह्युमन एफर्ट्स आहे किंवा मशीन एफर्ट्स आहे, सो दॅट स्टॅबिलाइज properly by that inventory control. Means to stabilize employment, that is rozgar असेल, and improve lab our relation by inventory of human resources and machine efforts. तर प्रॉपर एक कोऑर्डिनेशन असणार आहे अँड ड्यू टू दॅट कोऑर्डिनेशन
the stabilization is occur in that organization. Then benefits of inventory control. तर जे ऑब्जेक्टिव्ह आहेत त्याचप्रमाणे मीन्स बिहाइंड एव्हरी थिंग देर इज अ ऑब्जेक्टिव्ह. तर पहिले आपण बघितलं ऑब्जेक्टिव्ह ऑफ इन्व्हेंटरी कंट्रोल. उद्देश काय, एम काय त्या इन्व्हेंटरी कंट्रोलचा. तर ते इन्व्हेंटरी कंट्रोलचे एम आपण बघितले, ऑब्जेक्टिव्ह आपण ते बघितले. देन बेनिफिट्स ऑफ इन्व्हेंटरी कंट्रोल. सो फर्स्ट बेनिफिट दॅट इज इट इन्श्युअर अन ॲडिक्वेट सप्लाय ऑफ मटेरियल. तर जर प्रॉपर इन्व्हेंटरी कंट्रोल राहिलं आहे किंवा प्रॉपर इन्व्हेंटरी कंट्रोलचा फायदा काय की द ॲडिक्वेट सप्लाय ऑफ मटेरियल विच मे बी रॉ मटेरियल असेल, विच मे बी फिनिश प्रॉडक्ट असेल. सो प्रॉपर ॲडिक्वेट सप्लाय ऑफ मटेरियल इज देअर. दिस इज अ बेनिफिट. देन मिनिमाइजेस इन्व्हेंटरी कॉस्ट. तर जे इन्व्हेंटरी कॉस्ट आहे तीसुद्धा मिनिमाइज होणार आहे. देन इट फॅसिलिटेट पर्चेसिंग इकॉनॉमिक्स. आता जे पर्चेसिंग इकॉनॉमीज आहेत तर त्याचं फॅसिलिटी प्रोव्हाइड करत असे. कमीत कमी व्हॅल्यूमध्ये, कमीत कमी कॉस्टमध्ये पर्चेसिंग ही होणार आहे किंवा पर्चेसिंग ही केली जात असते. देन इलिमिनेट डुप्लिकेशन इन ऑर्डरिंग. आता जनरली प्रॉपर जर इन्व्हेंटरी कंट्रोल राहिलं तर ड्यू टू दॅट प्रॉपर इन्व्हेंटरी कंट्रोल इलिमिनेट्स द डुप्लिकेशन इन ऑर्डरिंग. तर ऑर्डर जी आपण डुप्लिकेट किंवा परत किंवा रिपीटेडली आपण ऑर्डर प्लेस करू शकणार नाही जर प्रॉपर इन्व्हेंटरी कंट्रोल तिथं असेल तर. दिस इज अ बेनिफिट. देन बेटर युटिलायझेशन ऑफ अवेलेबल स्टॉक. सो वॉट एवर स्टॉक विच इज अवेलेबल इन दॅट ऑर्गनायझेशन, सो प्रॉपर utilization of that stock is occur. This is a benefit of that inventory control. Then due to the proper inventory control it provide check against the loss of material. Then it facilitate or it provide a facilities of cost accounting activities. So properly cost accounting असणारे प्रत्येक प्रॉडक्टची किंवा एक प्रॉपर अकाउंटिंग असणार आहे. सो ड्यू टू दॅट अकाउंटिंग it create a benefit or it produces a benefit to that organization. Then enables management in a cost comparison. So proper inventory control or due to the proper inventory control management can enables regarding the cost comparison. जे कॉस्टची आपण कंपॅरिझन करत असतो तर कॉस्टची कंपॅरिझन हे अनेबल्स होते by using that inventory control. Then locates and disposes inactive and obsolete store items. तर जे काही ऑब्सोलेट आयटम आहे, जे आउटडेटेड आयटम आपण त्याला म्हणतो आहे किंवा जे प्रॉडक्ट इनॲक्टिव्ह झालं आहे तर ते आपण फाइंड आउट करू शकतो. प्रॉपर इन्व्हेंटरी कंट्रोल जर त्या ऑर्गनायझेशनमध्ये त्या बिझनेसमध्ये जर राहिलं तर ते आपण लोकेट करू शकतो, डिस्पोज करू शकतो. जे काही इनॲक्टिव्ह प्रॉडक्ट असतील, जे काही ऑब्सोलेट प्रॉडक्ट असतील विच इज इन अवर ड्रग स्टोअर और विच इज इन अवर बिझनेस ऑर्गनायझेशन. देन कन्सिस्टंट अँड रिलायबल बेसिस फॉर फायनान्शियल स्टेटमेंट. तर जे फायनान्शियल स्टेटमेंट आपण तयार करत असतो, जे प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट असेल किंवा बॅलन्स शीट जे असतं की ज्याच्यामध्ये बॅलन्स असेल आणि ॲसेट्स असेल, मीन्स ॲसेट्स अँड लायबिलिटी असेल, तर ते फायनान्शियल स्टेटमेंट आपण प्रॉपरली तयार करू शकतो किंवा एक रिलायबल ते फायनान्शियल स्टेटमेंट असणार. का? कारण की प्रॉपर इन्व्हेंटरी कंट्रोल आपण करतो आहे. सो प्रॉपर इन्व्हेंटरी कंट्रोलमुळे काय होणार आहे की जे फायनान्शियल स्टेट दॅट इज अ पी अँड एल अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट अँड बॅलन्स शीट दॅट इज विच कंटेन ॲसेट्स अँड लायबिलिटी. तर त्यांचं जे स्टेटमेंट असणार आहे, जे फायनान्शियल स्टेटमेंट जे असणार आहे तर ते प्रॉपर असेल, ते रिलायबल असेल ड्यू टू द इन्व्हेंटरी कंट्रोल. दिस इज अ बेनिफिट ऑफ दॅट इन्व्हेंटरी कंट्रोल. देन फंक्शन ऑफ इन्व्हेंटरी कंट्रोल. तर आता इन्व्हेंटरी कंट्रोल काय करते और व्हॉट इज द फंक्शन ऑफ दॅट इन्व्हेंटरी कंट्रोल. सो टू कीप द इन्व्हेंटरीज ॲज लो ॲज पॉसिबल कन्सिस्टंट विथ द मार्केट कंडिशन. तर ज्या इन्व्हेंटरी असणार आहेत, जे रॉ मटेरियल असेल, जे काही प्रॉडक्ट असतील, सेमी फिनिश प्रॉडक्ट असेल, फिनिश प्रॉडक्ट असेल, तर ते ॲज लो ॲज पॉसिबल असायला पाहिजे. और टू कीप दॅट इन्व्हेंटरी ॲज लो ॲज पॉसिबल
कन्सिस्टंट विथ अ मार्केट कंडिशन. जसं बाजारात डिमांड आहे, जशी बाजारात रिक्वायरमेंट आहे, तर त्यानुसार आपण आपली इन्व्हेंटरी ही प्लेस केली पाहिजे किंवा ही ठेवली गेली पाहिजे. देन टू फोरकास्ट मार्केट अँड इकॉनॉमिक कंडिशन ऑफ सप्लाय ॲज रिगार्ड्स अवेलेबिलिटी ऑफ मटेरियल. तर फ्युचरमध्ये काय डिमांड असणार आहे, फ्युचरमध्ये काय रिक्वायरमेंट असणार आहे, अकॉर्डिंग टू दॅट फ्युचर कंडिशन, अकॉर्डिंग टू द फोरकास्टिंग द मार्केट अँड इकॉनॉमिक कंडिशन ऑफ सप्लाय ॲज रिगार्ड्स अवेलेबिलिटी ऑफ मटेरियल. फ्युचरमध्ये काय लागणार आहे त्याच्यानुसारच आजच त्या प्रॉडक्टची अवेलेबिलिटी करणं हे फंक्शन असणार आहे इन्व्हेंटरी कंट्रोलचं. देन टू मेंटेन अ सफिशियंट स्टॉक ऑफ फिनिश प्रॉडक्ट. जो फिनिश प्रॉडक्ट असणार आहे त्या बिझनेस ऑर्गनायझेशनमध्ये किंवा त्या प्रोडक्शन प्रोसेसमधून जो प्रॉडक्ट निघणार आहे, जो फिनिश प्रॉडक्ट असणार आहे त्याचं सफिशियंट स्टॉक मेंटेन करणं, दिस इज अ फंक्शन ऑफ इन्व्हेंटरी कंट्रोल. देन टू मेंटेन अ प्रॉपर रेकॉर्ड्स. सो वॉट एवर रेकॉर्ड्स regarding that business organization, regarding that inventory, so proper records maintain करना, this is again a function of inventory control. Then to minimize out of stock danger. आता आउट ऑफ स्टॉक म्हणजेच काय की प्रॉडक्ट शिल्लकच नाही, ते रॉ मटेरियल, ती इन्व्हेंटरी शिल्लकच नाही, ही कंडिशन मीन्स क्रिएट होऊच द्यायची नाही. दॅट इज टू मिनिमाइज आउट ऑफ स्टॉक condition or out of stock danger. Then there are various techniques of inventory control. तर number of techniques है. By using that techniques we control on a inventories. एक proper control त्या inventories वरती करण्यासाठी there are number of techniques, and from that number of techniques we select one or two techniques, and by combining that techniques we follow the inventory controls, or by following the number of techniques means combination of techniques we will control over the inventories. So the following are different techniques commonly used to control the inventories. First, that is the ABC, which is also called as always better control technique. Then economic order control or economic order quantity, that is EOQ. Then perpetual inventory system. Then review of slow and non-moving items. Then input output ratio analysis, setting of various levels. Then next, that is use of material budgeting, and last one, that is establishing an effective purchase procedure. These are the number of techniques of inventory control. So we will see the first technique in this lecture, that is ABC analysis. As name itself indicate, that is always better control method. म्हणजेच काय की ऑल टाइम बेटर जी मेथड असणार आहे, जी इन्व्हेंटरी कंट्रोलची जी सिस्टीम असणार आहे, टेक्निक असणार आहे, दॅट इज अ ABC technique. So in this technique, or this technique generally used in big drugstore or large inventory items are stocked. In order to maintain a proper control of inventories, the ABC, that is always better control technique, is used. In this technique, the material are divided into groups A, B and C according to the cost of material and money value of consumption. आता जनरली ABC जी टेक्निक आहे, ही टेक्निक लार्ज ड्रग स्टोर जे असणार आहे, लार्ज बिझनेस ऑर्गनायझेशन जे असणार आहे, तर त्या ठिकाणी ही ABC टेक्निक इम्प्लिमेंट केली जात असते, ही ABC टेक्निक तिथं यूज केली जात असते. आता या टेक्निकमध्ये काय असतं की जे नंबर ऑफ प्रॉडक्ट्स आहेत त्या एखाद्या ड्रग स्टोअरमध्ये, तर त्या ड्रग स्टोअरमध्ये जे नंबर ऑफ प्रॉडक्ट आहे ते नंबर ऑफ प्रॉडक्ट कॅटेगराईज केले जात असतात 3 क्लासमध्ये, दॅट इज A क्लास, B क्लास अँड C क्लास, अकॉर्डिंग टू देअर व्हॅल्यू और अकॉर्डिंग टू देअर कॉस्ट
and by using that categorization we will control over all the groups of atom, that is A class, B class and C class. So that three class, that is A class, B atoms or C atoms. So in A atoms which products are included, in B atom which products are included, in C class or C items which products are included, we will see one by one. So under A class or under A items which cover total 10% of टोटल इन्व्हेंटरी. आता जी इन्व्हेंटरी असणार आहे तर त्या इन्व्हेंटरीचे फक्त 10% इन्व्हेंटरी, 10% मटेरियल हे ए क्लासमध्ये असतात. इन बी क्लास इट कवर्स 20% ऑफ टोटल इन्व्हेंटरीज. तर जे प्रॉडक्ट आपल्या स्टोअरमध्ये असणार आहे, थोडक्यात की ड्रग स्टोअर आहे, तर त्या ड्रग स्टोअरमध्ये जे 100 आयटम्स आहेत तर 10% आयटम्स ए क्लासमध्ये असणार आहे, 20% आयटम जे असणार आहे तर बी क्लासमध्ये असणार आहे किंवा बी आयटम्समध्ये असणार आहे. अँड इन सी क्लास विच कवर 70% ऑफ द टोटल इन्व्हेंटरीज. जे इन्व्हेंटरी आहे त्या ड्रग स्टोअरमध्ये तर त्या ड्रग स्टोअरच्या 70% इन्व्हेंटरी विच इन्क्लुडेड अंडर अ सी क्लास आयटम्स. देन सेकंड पॉईंट दॅट इज इट consumes about 70% ऑफ टोटल बजेट्स. आता जनरली ए क्लास आयटममध्ये 10% ऑफ टोटल इन्व्हेंटरी आहे. जे आयटम्स आहेत ड्रग स्टोअरमध्ये त्याच्या 10% आयटमच आपण ए क्लासमध्ये टाकतो आहे, पण 70% ऑफ बजेट हा परचेससाठी मीन्स ए क्लासच्या प्रॉडक्टसाठी लागत असतो. मीन्स इट कन्झ्युम्स अबाउट 70% ऑफ टोटल बजेट. नुसतं 10% प्रॉडक्ट, 10% इन्व्हेंटरी परचेस करण्यासाठी किती बजेट लागणार आहे किंवा किती पैसे लागणार आहे, तर 70 पैसे मीन्स 70% एवढा बजेट त्या ए क्लाससाठी लागणार आहे. दॅट इज 10% इन्व्हेंटरीसाठी लागणार आहे. देन बी आयटम्स इट कवर्स 20% ऑफ द टोटल इन्व्हेंटरी. जो बजेट लागणार आहे फॉर परचेसिंग अ 20% इन्व्हेंटरी इट कवर्स और इट कन्झ्युम्स 20% ऑफ टोटल इन्व्हेंटरी ऑफ दॅट बजेट. देन सी आयटम्स इट कवर्स और इट कन्झ्युम्स 10% ऑफ द टोटल एक्सपेंडिचर ऑफ इन्व्हेंटरीज. आता जनरली जो बजेट लागणार आहे फॉर परचेसिंग सी क्लास आयटम दॅट इज 70% जे इन्व्हेंटरी परचेस करण्यासाठी किती बजेट लागणार आहे, टोटल बजेटच्या 10%. बी क्लासमध्ये काय की 20% इन्व्हेंटरी परचेस करण्यासाठी टोटल बजेटचा 20% हिस्सा लागणार आहे. आणि ए क्लासमध्ये काय होणार आहे की 10% इन्व्हेंटरी परचेस करण्यासाठी टोटल बजेटचा 70% बजेट हा कन्झ्युम होणार आहे फॉर ए आयटम्स. So the control in A item, that is strict control. So very strict control is required for A class or A items. Then moderate control is required for B items and loose control is required for C item. आता कंट्रोल थोडक्यात काय, आता स्ट्रिक्ट कंट्रोल, मॉडरेट कंट्रोल किंवा लूज कंट्रोल यामागचं रिझन काय की जे आयटम्स ए क्लासमध्ये त्याची क्वांटिटी फक्त 10% आहे, पण त्याला परचेस करण्यासाठी टोटल बजेटचा 70% भाग हा जाते. म्हणून ते आयटम जे असणार आहे मीन्स काय इनडायरेक्टली ते आयटम्स खूप कॉस्टलियर असणार आहे. ABC टेक्निकमध्ये काय होतं आहे की ॲटम्स हे कॅटेगराईज होतं आहे ऑन द बेसिस ऑफ देअर व्हॅल्यू, ऑन द बेसिस ऑफ देअर व्हॅल्यू. ज्याची जास्त कॉस्ट ते क्लासमध्ये येणार आहे दॅट इज ए क्लासमध्ये, ज्याची मॉडरेट कॉस्ट आहे ते येणार आहे बी क्लासमध्ये, आणि ज्याची कॉस्ट ही अत्यंत कमी आहे, लिस्ट कॉस्ट आहे, तर ते आयटम्स येणार आहे अंडर अ सी क्लास. सो फॉर ए क्लास अ स्ट्रिक्ट कंट्रोल देअर, फॉर बी क्लास मॉडरेट कंट्रोल विल बी देअर, अँड फॉर सी क्लास देर इज अ रिक्वायर अ लूज कंट्रोल. का, कारण की त्याची कॉस्ट ही
कमी आहे, मीन्स इट कवर्स ओनली 10% ऑफ टोटल बजेट. देन follow-up. So for purchasing or for A class items it require maximum follow-up. का? कारण की 10% इन्व्हेंटरी जे प्रॉडक्ट आहे ते खूप कमी आहे. सो मॅक्झिमम फॉलोअप हर लागणार आहे फॉर A class then B class. So it require a periodic follow-up. Then C class it needs क्लोज फॉलो, मीन्स याला एवढी गरज राहणार नाही. का? कारण की ते 70% इन्व्हेंटरी तिथं आहे म्हणून इथं एवढा फॉलोअप लागणार नाही. देन हँडल्स. आता जनरली फॉर ए आयटम्स विच इज हँडल बाय और इट मस्ट हँडल बाय सिनियर ऑफिसर. जो सिनियर ऑफिसर असणार आहे तोच फक्त ए क्लासचे आयटम हँडल करणार आहे. देन बी क्लास. सो इट कॅन बी हँडल बाय मिडल मॅनेजमेंट अँड सी क्लास इट कॅन बी हँडल बाय एनी ऑफिशियल ऑफ द और एनी ऑफिसर ऑफ द मॅनेजमेंट. तर जो कोणी ऑफिसर असेल कोणीही ऑफिसर तो सी क्लास आयटम हँडल करू शकतो. पण ए क्लासचे प्रॉडक्ट हँडल करण्यासाठी सिनियर ऑफिसरच लागणार आहे. का? कारण की त्याची इन्व्हेंटरी कमी आहे पण त्याची कॉस्ट ही जास्त आहे. सो मॅक्झिमम फॉलोअप मॅक्झिमम मीन्स एक सिनियर ऑफिसर कडनंच ते ए क्लासचे आयटम्स हे हँडल केले गेले पाहिजे. देन लास्ट पॉईंट रिगार्डिंग अ स्टॉक. सो इट रिक्वायर्स आयदर नो सेफ्टी स्टॉक और लो सेफ्टी स्टॉक. आता जनरली ए क्लासचे आयटम्स आपण स्टॉकमध्ये ठेवू शकत नाही. का? कारण की 70% ऑफ कॅपिटल आर इन्व्हेस्टेड फॉर परचेसिंग 10% ऑफ इन्व्हेंटरी. सो इट रिक्वायर आयदर नो सेफ्टी स्टॉक, तिथं सेफ्टी स्टॉकची गरज नाही किंवा कमीत कमी सेफ्टी स्टॉक तिथं असायला पाहिजे. दॅट इज लो सेफ्टी स्टॉक विल बी देअर. देन फॉर बी क्लास इट रिक्वायर लो सेफ्टी स्टॉक. का? कारण की 20% ऑफ इन्व्हेंटरी तिथं आहे. अँड फॉर सी क्लास इट रिक्वायर अ हाय सेफ्टी स्टॉक. इथं सेफ्टी स्टॉक जास्त जरी राहिला किंवा इथं जास्तीचा सेफ्टी स्टॉक इथं लागणार आहे. देन ॲडव्हान्टेजेस ऑफ ABC, that is always better control method. So by using that ABC technique for inventory control method we utilize or best utilization of fund, whatever fund which is available. So that fund are utilized in a proper manner or best utilization of that fund is occur for purchasing that inventory. Then strict control. So there is a closer and strict control on those items which represent a major portion of total stock. So by using that inventory control method, that is a ABC method, we control or we strict control, that is a there is a closer and strict control on those items. अशा आयटमवरती एक क्लोज कंट्रोल करू शकतो किंवा स्ट्रिक्ट कंट्रोल करू शकतो विच रिप्रेझेंट अ मेजर पोर्शन ऑफ टोटल स्टॉक, की ज्यांचा पोर्शन हा मेजर असणार आहे ऑफ टोटल स्टॉक व्हॅल्यू. दॅट इज अ ए क्लास आयटम्स. देन मेंटेन अ सेफ्टी स्टॉक. So by using ABC method we maintain a proper safety stock of C categories of items. That is, it help in maintaining a safety stock of C categories of items. Then next, that is help in a maintenance of high stock. Generally the scientific and selective control helps in maintenance of high stock turnover rate. And last one, that is it reduces inventory carrying cost. So proper control
on each and every class of items, and due to that each and every class of items it reduces the inventory carrying cost. जी कॅरिंग करण्यासाठी जी काही कॉस्ट लागणार आहे, मीन्स एका प्लेसपासून दुसऱ्या प्लेसपर्यंत घेऊन जायला जी काही कॉस्ट लागणार आहे, दॅट इज कॅरिंग कॉस्ट. थोडक्यात त्याला आपण म्हणतो कॅरिंग कॉस्ट. तर ड्यू टू द प्रॉपर कंट्रोल बाय यूजिंग दॅट ABC ॲनालिसिस we reduces the inventory carrying cost. Then there are number of disadvantages of ABC analysis. In that, proper standardization and codification of inventory items needed. आता जे आयटम्स जे प्रॉडक्ट आपल्या ड्रग स्टोअरमध्ये किंवा एखाद्या बिझनेसमध्ये, तर त्याचं प्रॉपर स्टँडर्डायझेशन करणं, त्याला प्रॉपर कोडिफिकेशन करणं ऑफ इन्व्हेंटरी आयटम इज नीडेड. एक जजमेंट घ्यायचं आहे, प्रॉपर स्टँडर्डायझेशन करायचं आहे की कोणता प्रॉडक्ट आपण A क्लासमध्ये टाकू शकतो, कोणता प्रॉडक्ट B क्लासमध्ये, कोणता प्रॉडक्ट C क्लासमध्ये. हे करायला किंवा दिस इज अ टाईम कन्झ्युमिंग प्रोसेस और इट इज अ needed for inventory of that items. Then by using that ABC analysis we consider only money value of items. फक्त मनी व्हॅल्यूमध्ये ज्याची जास्त कॉस्ट तो A क्लास, ज्याची कमी कॉस्ट जो B क्लासमध्ये आपण कॅटेगराईज करणार आहे, आणि ज्याची अतिशय कमी कॉस्ट आहे त्याला आपण C क्लासमध्ये कॅटेगराईज करणार आहे. सो बाय यूजिंग दॅट ABC analysis, this is a disadvantage, that is only consider money value of that items and neglects the importance of items for the production process or assembly or functioning. आपण फक्त फोकस करतोय कशावरती, तर मनी व्हॅल्यू ऑफ दॅट आयटम्स, पण त्याच्या इम्पॉर्टन्सवरती, दॅट इज इम्पॉर्टन्स ऑफ आयटम्स फॉर प्रोडक्शन प्रोसेस और असेंबली और फंक्शनिंगवरती आपण फोकस करत नाही. दिस इज अ डिसएडवांटेज ऑफ दॅट ABC मेथड और ABC ॲनालिसिस. देन नेक्स्ट डिसएडवांटेज, दॅट इज पिरियडिक रिव्ह्यू बिकम्स डिफिकल्ट इफ ओनली ABC ॲनालिसिस इज रिकॉर्ड. तर पिरियडिक जो रिव्ह्यू असणार आहे तो डिफिकल्ट होऊन जातो जेव्हा, और इफ ओनली, फक्त आणि फक्त जर ABC ॲनालिसिस इज रिकॉल. And last disadvantage, that is when other important factor make it obligatory to concentrate on C items more, the purpose of ABC is defeated. जर एकाच क्लासच्या आयटम्सवरती कॉन्सन्ट्रेट जर करायचं आहे तर ABC ॲनालिसिस एवढी इम्पॉर्टन्स राहणार नाही किंवा हा त्याचा डिसॲडवांटेज राहणार आहे. दिस इज द फर्स्ट मेथड ऑफ इन्व्हेंटरी कंट्रोल. थँक्यू.